नमस्कार मंडळी, हर हर महादेव. मी हितेश गोसावी आणि मी एक सेलर आहे. छोट्याशा वेकेशनला आलो आहे अँड माझं पहिला असा ब्लॉग करत आहे. तर आमचं अचानक उज्जैनला जायचं प्लॅन ठरलं. तसंच फटाफट उज्जैनचं महाकाल मंदिर मॅपवर टाकून आम्ही मुंबई आग्रा रोड पकडून रात्रीच्या 1 वाजता आमच्या कारमध्ये बसून उज्जैनला जायला निघालो. उज्जैनला पोहोचेपर्यंत रोड एकदम छान आहेत. तुम्ही सुद्धा कारने जायचं प्लॅन करत असाल तर मी हा रोड नक्कीच रेकमेंड करीन. अँड तुम्हाला साधारण 1300 ते 1400चं वन साईड टोल फीस पे करावे लागते. छानसं असं डेकोरेटिव्ह गेट पाहताच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उज्जैन महाकालच्या मंदिराच्या हद्दात पोहोचले आहात. म्हणूनच कार पार्किंगची सुविधा आहे, ज्यात फक्त 50 रुपये देऊन फुल डे कार पार्क करू शकतात. अँड पार्किंगच्या बाजूला प्रायव्हेट हॉटेलची सुविधा सुद्धा आहेत. पार्किंगमधूनच तुम्हाला मंदिर आणि शंकरांची छानशी मूर्तीचं दर्शन होतं. मंदिरात टीव्हीवर लाईव्ह पिंडचं दर्शनची सुविधा केले आहे, ज्याने जर लॉंग लाईन असताच तुम्ही टीव्हीवर दर्शन घेऊन टाइम स्पेंड करू शकता. मंदिराचा परिसर इतकं सुंदर आहे की तुम्ही भरपूरसे स्टॅच्यू पाहू शकतात. पण एक लक्षात ठेवा, मंदिरात फोन अलाउड नाही आहे, पण परिसरात फोन यूज करू शकता. रात्रीच्या वेळेस मंदिराचं परिसर तर अजूनही छान दिसतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. महाप्रसादाची ही सुविधा आहे, ज्यात प्रत्येकी माणसाला कुपन दिली जाते आणि महाप्रसादाचा लाभ घेता येतो. पण नक्कीच लक्षात ठेवा, मंदिराची मॅनेजमेंट प्लेटमधलं काही अन्न फेकू देत नाही, तर हवं तेवढंच प्लेटमध्ये प्रसाद घेऊन त्याचा स्वाद घ्यावे. सिनियर सिटीजनसाठी कार्ड फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहेत, त्याचा नक्कीच फायदा घ्या. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून थोडीफार आयडिया नक्कीच आली असेल. धन्यवाद आणि हर हर महादेव.